नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की महानगरपालिका म्हणजे काय, महानगरपालिकेची रिपोर्टिंग कुणाला होते, महानगरपालिकेची जिम्मेदारी काय असतात, जबाबदाऱ्या काय आहेत, महानगरपालिकेची कर्तव्य काय आहेत, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महानगरपालिकेचे कर्मचारी काय काम करतात, रोज काय काय जिम्मेदाऱ्या आणि जबाबदाऱ्या त्यांना असतात, लोकसेवा म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला महानगरपालिकेच्या या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला शहरासाठी काय काय करायचं आहे आणि काय करायचं असेल तर तुमचं पद योग्य आहे की नाही हे आपण समजून घेणार आहोत. आणि कोणाला प्रेरणा मिळाली का या कामातून हे देखील आपण पाहणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो सुरू करूया. बघा, महानगरपालिकेमध्ये तुम्हाला जबाबदाऱ्या आणि जिम्मेदाऱ्यांचं ओझं तुमच्या या मजबूत खांद्यावरती असणार आहे. कारण तुम्ही या प्रवासातून म्हणजे या भरतीच्या या ज्वालांचा तुम्ही सामना करून तुम्ही एक पद मिळवणार आहात. आणि म्हणून तुमच्या मनगटात आणि तुमच्या खांद्यामध्ये ती सशक्त पावर असणार आहे की तुम्ही लोकांचं आयुष्य चांगलं करू शकता. तुम्ही कॉलनी म्हणा किंवा शहराचं म्हणा, तुम्ही भविष्य लिहिण्यासाठी तुमचा खारीचा का होईना पण तुमचा वाटा जरूर असणार आहे. महानगरपालिकेतील कर्मचारी जे असतात तुम्हाला काय जिम्मेदारी जबाबदार असणार आहे ते समजा. सगळ्यात अगोदर नागरिकांच्या अडचणी सोडवणे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे तर ती तुम्हाला महानगरपालिकेतील एक कर्मचारी झाल्यानंतर तुम्हाला नागरिकांच्या अडचणी वेळेच्या वेळेवरती सोडवणं हा तुमच्या कामाचा हा मुख्य भाग असणार आहे. नंबर 2, कार्यालयीन काम. ऑफिसमध्ये जे काही काम असतात जसे की फाईल्स, कागदपत्रे तयार करणे, काही निवेदन तयार करणे, जर कुणी काही अर्ज दिला असेल, निवेदन दिला असेल तर कामाचं स्वरूप कशा पद्धतीने होणार आहे, काम कुठपर्यंत झालेलं आहे, वरिष्ठांना आणि जे ज्युनियर्स असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला एक ब्रिज बनायचा आहे. त्यासोबतच सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि कॉमन जनतेमध्ये तुम्हाला एक ब्रिज बनायचं काम करायचं आहे. महत्त्वाचं कार्यालयीन फाईल, कागदपत्रे तयार करणं हा एक मुख्य कारभाराचा तुमचा काय असणार आहे, एक म्हणजे काय म्हणता येईल की त्याला एक जिम्मेदारी असणार आहे. देन सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत ठेवणे. कचरा संकलन असो किंवा प्रत्येक कॉलनीमध्ये म्हणा किंवा शहरामध्ये जेवढे काही छोटी दवाखाने असतात ही महानगरपालिकेच्या अंतर्गत असतात. तर सगळ्यांची ही जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी आहे तर यासाठी तुम्हाला काम करणे हे म्हणजे एक एक कामच असतं हे. कारण की वेगवेगळे आजार जे आहेत तर ते संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून काही वेळोवेळी तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड तुम्हाला ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा हे काम जे आहे तर हे प्रामुख्याने करावं लागत असतं. त्याचप्रमाणे रस्त्यांचं काम आहे. वाटेल तो आपल्या घरासमोर खड्डा खणतोय, राईट, तर त्यांच्यावरती काही ॲक्शन घेणं, रस्त्यांचं काम करणं, ठीक आहे. देन गटार नियोजन असेल, आता शहरांचे प्रत्येक शहरामध्ये ही समस्या आहेच. देन लाईटची व्यवस्था जी आहे, जर उन्हाळा, पावसाळा किंवा वाऱ्या वादळाचं जर समजा वातावरण असलं तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की पोल म्हणा किंवा झाडं, जे शहराचे झाडं जे आहेत तर ते लाईनच्या पोलशी वगैरे लागतात. तर मग त्यांची व्यवस्थापन करणं, त्याच पद्धतीने पाणी याची व्यवस्था करणे, त्यांचा HP तपासणे किंवा त्यांची शुद्धी अशुद्धी तपासणे आणि सर्वांसाठी ह्या ज्या पायाभूत दैनंदिन गरजा ज्या आहेत, रस्ते, गटार, पाणी, लाईट, ही सगळं मॅनेज करणं ही महानगरपालिकेतील एक तुम्ही सक्रिय आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून तुमचं काम असणार आहे. त्याच पद्धतीने नागरिकांशी संपर्क ठेवून त्यांना समाधानकारक त्यांच्यासाठी काय करणे, काम करणे हे देखील एक महत्त्वाचा भाग आहे. यातून तुम्ही लोकसेवा जी आहे तर ही करणार आहात. आता लोकसेवा म्हणजे काय? लोकसेवा म्हणजे लोकांच्या अडचणीचं निराकरण करणं हे लोकसेवेचं खऱ्या अर्थानं काय आहे, काम आहे. लोकसेवा म्हणजे काय की जे लोक अडचणीत आहे त्यांच्या दैनंदिन ज्या काय म्हणता येईल की सामाजिक लेवलवरच्या ज्या गरजा आहेत त्यासाठी जर त्यांना काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांचा सर्वांगीण पद्धतीने उपाय शोधणे आणि त्यावरती काम करणे आणि त्यांची लाईफ सोपी करणे हे जे आहे हे काय लोकसेवेचं काम आहे. सरकारी पदावर असून नागरिकांशी थेट संबंध ठेवण्याची तुम्हाला काय इथे संधी मिळते. डायरेक्टली
रसातळातील लोकांसोबत तुमचा संबंध येणार आहे, तर त्यांच्याशी सौजन्याने वागणे आणि तुमचे हे जे संबंध आहे तर हे तुम्ही एका वेगळ्या लेवलला नेऊन नर्चर करू शकता आणि त्यांच्या लाईफमध्ये अगेन एका ड्रास्टिक चेंज आणू शकता. लोकांचे जीवन सुखरूप बनवणं हीच खरी लोकसेवा आहे. लोकांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे 2 क्षण प्रोव्हाइड करणे, एवढी ॲबिलिटी माणसामध्ये जर आली तर माणूस म्हणून स्वतःला मूठभर मांस आल्यासारखं राहतं ना. आता काम सरकारी, पण भावना ज्या आहे ना तर त्या तुमच्या वैयक्तिक या ठिकाणी काम करताना असणं लागणार आहे. म्हणजे तुम्ही सरकारी तोऱ्यात जर तिथं जर मिरवत असाल तर पर्सनल लेवलवरती, वैयक्तिक लेवलवरती तुम्हाला कुठे ना कुठे आयुष्यामध्ये त्याचा एक कमीपणा जाणू शकतो. म्हणून काम जरी सरकारी असलं तरी भावना ज्या आहेत तर त्या तुमच्या वैयक्तिक असल्या पाहिजे. प्रत्येक जो माणूस सरकारी म्हणजे काम पूर्ण व्हावं म्हणून तुमच्याकडे आशेने येईल ना तर त्याच्यासोबत तुमच्या भावना जोडल्या गेल्या पाहिजे. शेवटी व्हॅल्यू जी आहे तर ती भावनाची होती, कागदांची व्हॅल्यू नाही. उगाच कोणाकडे जास्त कागद झाले म्हणून तो खूप महान झाला असं आहे का? नाही. त्याला भावनिकपणा कळतो, लोकांचं दुःख कळतं. ज्याला भुकेची किंमत आहे ना, माझे आजोबा नेहमी सांगायचे की आपल्या घरी ना एखादं कुत्रं, मांजर किंवा काहीतरी पाळीव प्राणी असायला पाहिजे. कारण ज्याच्या घरी पाळीव प्राणी आहे ना तर त्याला भुकेची किंमत असते. जर समजा घरी जर कुत्रा असेल तर मला कुठे बाहेर जायचं असेल ना 2 दिवस तर मला अगोदर त्याची चिंता पडेल की या कुत्र्यासाठी मी काय, म्हणजे त्याच्या पोटाची किंमत असते, राईट. भुकेची किंमत असते आणि ज्याला भुकेची किंमत असते त्याला माणुसकी असते. त्याच पद्धतीने तुम्हाला माणसांची किंमत ऑफकोर्स ही सगळ्यांनाच आहे, पण ही विसर पडता कामा नये. कामाच्या ओघामध्ये बरेचसे सरकारी कर्मचारी जे आहेत तर ते खूप प्रचंड बुद्धिशाली आहेत, खूप कुशाग्र बुद्धिमत्ता आहे, पण प्रत्येक वेळेस कामाचा एवढा लोड असतो की प्रत्येक जो काही व्यक्ती त्यांच्याकडे काही कामासाठी संदर्भात जात असेल तर तेवढ्या पद्धतीने शांतपणे म्हणा किंवा तेवढ्या भावनिक लेवलवरती जाऊन ते त्यांना समजावून सांगू शकत नाही, कारण तेवढा वेळ पुरत नाही. म्हणून कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यावरती रागवायचं आपलं काम असायला नको. ऑलराईट. तर कामामध्ये भावना असेल तर त्याचा परिणाम खोलवर होतो, हे एक महत्त्वाचं आहे. पगार मिळेलच, पण नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हे खूप मौल्यवान आहे. आणि महानगरपालिकेतील कर्मचारी ही शहराची शान आहे. स्वतःच्या कुटुंबाची तर तुम्ही शान असणारच आहे, आई वडिलांची मान गर्वाने अभिमानाने जरूर उंचावणारच आहे, पण शहराची देखील तुम्ही काय एक चेहरा असणार आहे. आणि परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी असली पाहिजे. हाच तुमचा संदेश जो आहे तो जनसामान्यापर्यंत गेला पाहिजे. आणि हेच तुम्हाला या आगामी ही जी महानगरपालिकेची भरती होणार आहे, सध्या तुमच्यावरती असं माना की कुणीतरी वॉच ठेवतंय, लक्ष ठेवतंय. तुम्ही जी मेहनत करणार आहात ना तर त्याचा रेकॉर्ड कुणीतरी ठेवणार आहे. ज्या दिवशी तुम्ही सक्सेस होणार ना तर या मेहनतीला अर्थ त्या दिवशी होईल. म्हणून मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेल की तुम्ही भावनिक व्हा, इमोशनल लेवलवरती जा. ज्या वेळेस इमोशनली माणसाने काही स्वप्न पाहिलं ना तर हे शरीर माणसाचं ऑटोमॅटिकली काम करायला लागतं. बुद्धी त्या काम करायच्या परिस्थितीला बळ देते आणि त्यातून मार्ग सुचत जातो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिकेच्या कुठल्याही पदासाठी जर तुम्ही अभ्यास करण्याचा विचार करत असाल किंवा अभ्यास तुमचा सुरू झाला असेल तर आपण एक टेम्पलेट पाहणार आहोत की ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पुढच्या काही दिवसात करू शकता आणि तुमचं जे सिलेक्शन आहे ते श्युअरिटीने तुम्ही पूर्ण करू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.